गाईज गुड आफ्टरनून. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आहे माझा बर्थडे. तर आज काहीतरी सरप्राईज आहे साहेबांचा, बघू. आणि इकडे मॅडम बसले. आता कुठे घेऊन चाललेत नक्की सांगा आता. सरप्राईज द्यायला आता सकाळपासून तर सांगितलं नाही का कुठे, फक्त रात्री केक वगैरे कट केला आम्ही. अजून बघू काय कसं काय. आम्हाला सांगितलं तू रेडी हो आणि आपण जाऊ कुठेतरी. आता मी निघलोत मस्त, कपडे एक दिवसाचे कपडे वगैरे पॅक करून चाललोत मस्तपैकी. आणि आता इकडे आमचा युवान. आणि आता आम्ही तर आता इथून चलत आणि रोम भाऊ येतात. रोम भाऊ पण आले. आणि आता आम्ही इथून तर विशाल भाऊ नाही दिसत. तर आता आम्हाला सरप्राईज द्यायला घेऊन चालत. आता इकडे पनवेल मध्ये आलोत आम्ही. आणि निहारिका माहिती आहे का काय सरप्राईज? काय सरप्राईज आहे? फार्म हाऊस. नक्की चला हो. फार्म हाऊस पनवेल मध्ये असं कोणतं फार्म हाऊस आहे तिथे आम्हाला घेऊन चाललंय? खोलीवाड्यामध्ये. आणि केक इकडे युवन झोपलाय, इकडे भाऊसा बसले दोघं पण आणि इकडे निहारिका. तर चला आता बघू यांचं सरप्राईज काय आहे. तिथे गेल्यावरती दाखवू तुम्हाला. मला थोडस माहित झालंय, पण आता तिथे गेल्यावरती पूर्ण दाखवेल. निहारिकाला पूर्णपणे सरप्राईज राहिलाय. माझा बर्थडे पण निहारिकाला माझं गिफ्ट सरप्राईज राहिलाय. निहारिकाला सरप्राईज बनणार आहे. मला आता सांगितलंच पप्पानी, पण आता तुला तर समजेल ना. मला सांगितलं नाही, सांगणार बघू चल. तू चेक राहिले आता सरप्राईज द्यायला. आता आम्ही पोहोचलो तिकडे आणि गाडीतून उतरतोय. निहारिका ये लवकर, हॉटेलला जायचंय. चला चला. काय निहारिका? काय नक्की नाही, तर काकांना घ्यायला आलो आपण. स्कूटी बिटी नाही, काय पण लगेच नाही तरी नाही. मग विचार पप्पाला. बघ नाही का कुठली घ्यायची आपण. बघ अशी बघ घ्यायची का आपण. असं आहे आमचं सरप्राईज. अशी आम्ही स्कूटी वगैरे काही घेतलेली. तुला हे पण बोललो काला लावतो काही ते यांचं वेगळंच चाललंय. आणि इकडे निहारिका भाऊ वगैरे असे इकडे आहेत. आवडली का निहारिका? आणि इकडे निहारिकाची स्कूटीवरती बसलेली आहे. आणि ही अशी आमची नवीन स्कूटी ना बघू. तर चला आता आम्ही इकडे निघतोय. आता आमचा दुसरा प्लॅन आहे इकडे फार्म हाऊसवरती जाण्यासाठी. तर आता चला. इकडे आता आमचा युवान झोपलेला आहे आणि इकडे ते गाडी वगैरे काढतात. आणि आता आम्ही जाऊ, एक काम आहे तिकडे आम्ही जाणार आहोत. आणि नंतर मग फार्म हाऊसवरती वगैरे जाणार आहोत. आणि तोपर्यंत भाऊ आणि हर्षद भाऊ जातील स्कूटी घेऊन. आणि आता आमचा गट्टू झोपला आहे ते बघा. चलो आम्ही इथून निघलोत. आणि रोहन भाऊ आणि हर्षद भाऊ गेलेत घरी. आणि इकडे बघा, हे इकडे गाडी चालवत आहेत. आणि इकडे निहारिका. आणि आता ड्रायव्हर झोपलाय का? सेटचा ड्रायव्हर आहे ना. नाही रे, नाही ड्रायव्हर नाही रे. काय पण बोलता. गरिबांचा गिफ्ट नाही आवडला. अहो आवडला मला कधीपासून घ्यायची होती. आणि मी बोललेली का मला ऍक्टिव्हच घ्यायचे, पण हे सगळे ही नको ती नको करून मला कन्फ्युजन मध्ये टाकत होते. आणि नंतर मला लास्टला शेवटी ऍक्टिव्हा घेतला. आणि तो पण ब्लॅक कलर मला लय आवडला. आणि ब्लॅक कलर माझा सगळ्यात फेवरेट आहे, त्यांना माहित आहे. थँक्यू. ओ थँक्यू, वेलकम. तर चला आता आम्ही निघलो तिथून. आता पहिले तर यांचं काहीतरी काम आहे बेलापूरला, ते वगैरे करू. आणि मग पुढचा प्लॅन तुम्हाला माहिती आहे. काम म्हणजे नको पार्टी तर पाहिजे. मग द्या तुम्ही पैसे. तू दे. मी नाही देणार बाबा, तुम्ही पैसे द्या. मम्मी तुझा बर्थडे तुला
पार्टी पहिलं बापाला करायचा फोन घ्यायचा 2-3 लाख रुपये दिले ना मोठा. हो ना बस का देईल ना पार्टीच पाहिजे ना तुम्हाला. चला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी तुम्हाला ऑलरेडी पहिलेच सांगितलंय का आम्ही फार्म हाऊसला झालो. पहिले तर त्यांचं बेलापूरला काम करू आणि नंतर मग फार्म हाऊसवरती जाऊ. तर चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत आणि कमेंटमध्ये मला बर्थडे विश करायला विसरू नका. चला आता आम्ही आलो बेलापूरला आणि इकडे त्यांचं काही काम करायला येते ते गेलेत तिकडे आणि इकडे निहारिका. तर चला अजून युवान तर अजून झोपला आमचा. बड्डे तर काय एवढं हे नाही पण त्यांचा गिफ्ट तर आम्हाला भरपूर आवडला. निहारिकाला आणि मला भरपूर आवडला. ते ऑलरेडी पहिलेच घेऊन ठेवलेला आणि नंतर म्हणजे ऑलरेडी घेऊन ठेवून ते जवळजवळ 10-12 दिवस झालेले आणि तेव्हापासून ते सांगतो आपण बड्डेच्या दिवशी आणणार आहे ते. तर आता आम्ही आलो बेलापूरला आणि ते गेले त्यांचं काहीतरी काम करायला आणि इकडे निहारिका पण बसले इथे युवान पण आहे आणि इकडे मी युवान अजूनपर्यंत झोपलाय. तर आता आम्ही इकडचं त्यांचं हे काही सामान घ्यायचं ते घेणार आणि मग दुसरीकडे जाणार. परत तिथं काही चिकन वगैरे सगळं घ्यायचं आहे तिकडे संध्याकाळसाठी. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत आणि बघू कसं होतं आजचं आमचं स्पेशल डे. तर ते गेले आता मच्छी आणायला इकडे आणि आता आम्ही इकडे आलो उरण नाक्यावरती आणि अजूनपर्यंत आमचा युवान झोपलाय. आता आम्ही सगळं सामान संध्याकाळचं सगळं आता घेणार आणि मग फार्म हाऊसवरती जाणार. तर चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत आणि ह्या ब्लॉगमध्ये मी रात्रीची क्लिप पण टाकेल. रात्री पण ते केक वगैरे आणलेला तो पण आम्ही कट करणार आहोत आणि प्लस आई कायरा वगैरे हे सगळे उद्या येणार आहेत. ते आत्ता येत होते तर आम्ही अचानक असं बाहेर निघलो तर त्यांना सांगितलं तुम्ही आज नका येऊ उद्याच या. तर ते आता उद्या येणार आहेत. बघू ती पण क्लिप मी याच्यामध्येच ॲड करेल आधी किंवा एंडला काहीतरी. आणि इकडे आमची मॅडम झोपली. तर चला पर्यंत आता परत बेलापूरच्या आता पनवेलला आलो. आता पनवेलला सामान वगैरे घेतो तर मच्छी वगैरे घेतली तिथून आणि आता थोडंफार सामान आहे ते घ्यायला गेलेत. अर्धा सामान आम्ही बसतो गाडीमध्ये. तर आता ह्या ब्लॉगमध्ये तर बड्डेचं दाखवेल आणि आता डेली ब्लॉग काढायचा प्रयत्न करणार आहे मी कारण की भरपूर दिवस ब्लॉग येत नव्हते कारण की युवा नसतो ही असते आणि मग घरातले कामं वगैरे असत म्हणून जमत नाही पटापट का एडिटिंग करायला जमत नाही. ब्लॉग जरी काढले तरी एडिट होत नाही लवकर. म्हणून आता मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर असं डेली ब्लॉग चालू करायचा किंवा आठवड्यातून दोन किंवा 1 ब्लॉग तरी टाकेल असं. तर चला आता मी सगळं सामान घेईन आणि मग फार्म हाऊसवरती जाऊ आणि चला. अजूनपर्यंत युवान काय उठला नाही आणि युवान अजूनपर्यंत बघू शकता तुम्ही झोपला आहे इथं मस्तपैकी. आणि इकडे काय फटाके आणायला गेलेत ते. आता निहारिकाने ते गेलेत. बघू आता काय निहारिकाला काय फुलभाज्या आणि काय पाहिजे ते बोलत होती त्याच्यासाठी ते काय गेलेत. तर बघू आता कसं काय होतं. अजूनपर्यंत आम्ही गेलो ना आणि वाजले तिथं 3 वाजायला आलेत जवळपास 3 वाजायला आलेत. तर चला बघू अजून सामान घ्यायचं आहे तो सामान घेऊन निघू. तर चला तर आता आम्ही इथे एवढं सगळी शॉपिंग केलेली आहे इकडे आणि इकडे बिल देत आहेत आणि इकडे आमचा युवान. तर एक साईडला आम्ही थांबतो चिकन घ्यायला आणि एक साईडला इकडे युवान द्राक्ष खातोय. आम्ही खाईत चाललो आता सगळं झालं घेऊन ऑलमोस्ट सगळं झालं. आता फक्त चिकनच राहिलं आहे तो पण आता घेऊ आम्ही आणि मग निघू. तर चला रोम भाऊ आणि हर्षद भाऊ पण तिकडे जाऊन पहिलेच पोचलेत आणि ते पण वैतागले असतील आणि इकडे गाडी पूर्ण सामानात भरलेली आहे. तर चलो आता आम्ही इकडे आलो चिपण्याला आणि इकडे चिकू काय करतोय बलून पडतंय आणि इकडे युवान निहारिका गेली वरती आणि गाडीमध्ये थांबलो. तर आता आम्ही इकडे चिकन वगैरे घेतला परत आम्ही घरी गेलेलो. घरी जाऊन युवानला आईकडे ठेवलं आणि मग सांगितलं प्रेम भावना बोललो तुम्ही येताना त्याला घेऊन या कारण की तिथे जाऊन आम्ही सगळं सेट चिकन वगैरे सगळं मी बनवून वगैरे ठेवील सगळं म्हणून त्यांना भावना बोललो का येताना युवानला घेऊन जा. युवानला मी चिपल्याला ठेवते तर युवानला ठेवलं मी चिपल्याला आणि हे इकडे घेतात चिकन कापून ठेवलं आणि इकडे खाते ॲपल. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. कसं होतंय माझा आजचा दिवसभर. तर तुम्ही बघितलं आता दिवसभर आता संध्याकाळचे 4:30 वाजायला आलेत. तर आता आम्ही अजूनपर्यंत आम्ही पोचलो नाही. तर बघू तिथं पोचल्यावरती दाखवू. तर चला तिथे थांबून आता मी यांना सांगितलेलं शोरमा ते आता घेऊन येतात. आपला दरवाजाचं काम करा त्यांचं जरा आणला इथं शोरमा वगैरे आणला
आणि आता मी घेते पटकन खाऊन, कारण की भरपूर भूक लागली आहे निहारिकाला मला. आता आम्ही पटकन शॉर्मा खाऊन घेते. तर चला आता तिथे गेल्यावरती आता डायरेक्ट तिथे गेल्यावरतीच भेटू. आता कधी निघलो, सकाळी निघलो तेव्हापासून आम्ही चाललो. आता फायनली आता आम्ही जाऊ. तर चला आधी इथे गाडेश्वरच्या मंदिरामध्ये आलो, शंकराच्या मंदिरामध्ये गाडेश्वरला. पहिले तर जाऊन पाय वगैरे पडू मस्तपैकी. तर चला, आणि मस्त इथं भारी वाटते बघा. तिथे काढतील ना पुढे, हे बघा असं मस्त बनवलं. पहिले हे असं काय नव्हतं, हे आता सगळं नवीन झालंय. नव्हता होता. हे आहे, लाद्या वगैरे होत्या. हा. तू माझी आईस बाबा, मी नाही तुझी आई. नाही नाही, तू माझी आईस, मी नाही तुझी आई. निहारिकाला सगळं आमच्या माहित, कारण की निहारिकाला माझ्या अगोदर निहारिका भरपूर वेळेला येऊन गेले. निहारिकाला सगळं. आणि ना काय मंदिराचं कोणतं मंदिर आहे हा? आपलं काय ते काय ते मी नाव विसरले. बोल ना. शिव मंदिर काहीतरी होते. हा शिव मंदिर. हो. हा. तर चला. तेच तर आता आम्ही पोचलेलो आहोत फार्म हाऊसवरती. आणि असं तुम्ही भरपूर वेळा बघितलं असेल फार्म हाऊस. तर काही आता परत दाखवणार नाही, कारण की आता मी पटापट सगळं चिकन बिकन सगळं बनवून घेते. आणि हे साहेब तिकडून येत आहेत तिकडून. आणि ही आहे माझी नवी स्कूटी. ऐ आता माझी आहे. असू द्या ना. फायनली आले, आणि तो पण ब्लॅक कलर मला पाहिजे होता, तोच कलर घेतलेला आहे. आई बघू आता नंतर दाखवेल तुम्हाला. मला येते ना मला स्कूटी चालवता. नाही, तुम्ही शिकवाल ना थोडीफार, आता येते ना मला. येते, जास्त नाही, थोडीफार येते स्कूटी. आता बघू. तर चला, मी सगळं पटापट जाऊन चिकन वगैरे मॅरिनेट वगैरे करून ठेवते, आणि नंतर भेटू तुम्हाला. तर चला. कशा आलो आम्ही, आणि लगेच मी एकीकडे भात घेतलं आहे आणि एकीकडे घातलं आहे चिकन. आणि इकडे अशी कोलबी मॅरिनेट करून ठेवली आहे, आणि इकडे चिकन एका आणि लॉलीपॉप वगैरे बनवलं असं ठेवलं आहे. आता मी घेते पटापट बनवून. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. आता मी पटापट बनवून घेते. पहिले मी तर झाले कोशिंबीर बनवून घेते पटापट. आता मी घेते पटापट करून. आम्हीच सांगितलं ना आपण फार्म हाऊसवरती जाऊ म्हणून, कारण की आम्ही हॉटेलला दरवेळेस जातो. म्हणजे कधी पण आमच्या हॉटेलला जायचा प्लॅन येतो. फार्म हाऊसला कधीतरी होतं, म्हणून मोस्टली मला बड्डे करायला फार्म हाऊसवरती जास्त आवडतं. कारण की कधीतरी आम्ही सगळ्याशी एकत्र भेटतो, एकत्र असं सेलिब्रेट करतो, लय मजा येते. तर आणि प्लस मला अशी बनवायला मजा येते. म्हणजे असं सगळीकडे जाऊन असं आपण स्वतःनी बनवणं आणि दुसऱ्याच्या हातचं खाणं हॉटेलमधलं लय. कारण की हॉटेलमधलं मी तर मला हॉटेलमधलं कधी पण आवडतं, पण जास्त करून मी घरीच बघते करायला. हॉटेलमध्ये कधी पण मी जाते, कधी पण. कारण की आमच्या माणसाला कधी पण मूड होतो हॉटेलमध्ये जायचं, तर आम्ही कधी पण जातो. म्हणून हॉटेलमधल्यापेक्षा आम्ही हॅवीली घरी करतो, फार्म हाऊसवरती करते. सॉरी, आता प्रेम आता युवन पण आईकडे ठेवलं. युवन पण येईलच. त्याच्या आधी मी सगळं मला आवडून ठेवायचं युवन यायच्या अगोदर, म्हणजे टेन्शन नाही. आणि लोक काही हेटर्स असतील ना, ते असे कमेंट करतात का तुझा बड्डे तूच करतेस वगैरे असं काहीच नाही. मला आवडतं करायला, म्हणून मी करते. आणि मी लोकांकडे काही लक्ष देत नाही. आणखी लोक फक्त बोलायला येतात, पोसायला कोणी येत नाही.
म्हणून मला आवडतं जसं माझी लाईफ मी कशी पण जगणार. मला ते तर कधीच काय बोलत नाही. आणि झाली तरी आमच्या दोघांची तुतुर थोडीशी तीच प्रत्येक कपलमध्ये होतात भांडणं. आमच्यामध्येच नाही, प्रत्येक कपलमध्ये. तर चला पटापट मी बनवून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. बर्थडे माझं आहे हो. हो, मला ठेवले काम करायला नाही. स्वतः पूलमध्ये गेलेत का दोघं पण? हा, बोल हॅपी बर्थडे दिला. हॅपी बर्थडे. चल तिकडं. हॅपी बर्थडे. काम करायला आणले मला. हे बघा, ही दोघं पण पूलमध्ये बसलेत आणि असं संध्याकाळचं व्ह्यू. आणि युवान अजून आला नाही. युवान प्रेम काकाच्या वाटी येणार आहे. तर चला. तो हॅलो गाईज. तर एक साईडला माझं चिकन वगैरे लॉलीपॉप तयार झालेत, होतात म्हणजे अर्धे. एकीकडे कोलबी फ्राय मारली आहे, एकीकडे भात घातला आहे आणि एकीकडे मग दाखवलं तुम्हाला चिकन. आणि आपली एक रेसिपी अजून होते, कारण की हे चिकन लॉलीपॉप आणि याचं चिकन एक्का, तर तो मी झाल्यावरती दाखवलं. सगळं आता रेडी झालं. आणि बाहेर प्रेम मावसा पण आलेली आहेत, तेजल आणि प्रेम. बघा सगळी तिकडे आहेत. हां, सगळी तिकडे आहेत. आणि इकडे मी सगळं आवरून घेते. आता सगळं झालं आहे ऑलमोस्ट. आणि इकडे आमचा खाऊ. तर चला, सगळं तर मी रेडी वगैरे होते आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर चला. काहीच तर माझी तयारी वगैरे झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी मस्तपैकी तयारी वगैरे केली आहे. आता भाऊसा येतीलच, विशाल भाऊसा आणि गौरव भाऊसा येतात. त्यांचीच वाट बघत बसलोत आम्ही सगळे. भाऊसा वगैरे आहेत बाहेर. आणि इकडे आमची निहारिका बघा. आता तुम्हाला माझा फुल लुक दाखवते, थांबा एक मिनिट. गाईस तर बघू शकता, असा आहे माझा मस्तपैकी बड्डे चालू. असा ड्रेस मला काही गिफ्ट केला आहे, खूप मस्त आहे ड्रेस, मला आवडला. आणि तो आज मी गिफ्ट केला आहे. आणि बाहेर बघू शकता फटाके फोडतात. तर आता आम्ही चाललो मस्तपैकी केक कट करायला. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत केक कट करू. अरे बघू शकता तुम्ही, हे फटाके वगैरे फोडतायत ते बघा. आणि इकडे निहारिका काय. हां, आता जाऊ थांब. पिट्टू बसलाय. हाय. आणि तिकडे सगळी वगैरे कट केला, कपडे वगैरे चेंज केले. आणि इकडे आलं तर युवानला झोपवायला. आणि इकडे आहे पिट्टू. तर त्याला पहिले युवानला झोपवते आणि नंतर भेटू तुम्हाला. बाय बाय बाय. जायचं तर नाही पण जा आता. मोठी शानपणा करून आलती बॅग बिग घेऊन. सकाळचे वाजले 4 आणि प्रेम भाऊसा पण गेली आता, कारण की त्यांना कामाला जायचं आहे वाटतं. आणि इकडे युवान पण अजून झोपत नाही. आणि सगळी पार्टी वगैरे आता आमची आटपली आहे, सगळी झोपलेत. आणि इकडे आता आमच्या युवानला अजून झोप नाही येत. तर आता सकाळचे वाजलेत 9 आणि आता आम्ही उठलोत सगळी. रात्रीचा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झाला. आणि इकडे युवान बघा. युवान काय काय बसत. ये ये ये
तेच तर आमची सकाळ कधीच झाली आहे. आता मगाशी विशाल भाऊ आणि वैष्णवीनी पण गेल्या आणि आता आम्ही पण निघतोय. सगळं सामान वगैरे भरतोय गाडीमध्ये. इकडे निहारिका आणि हा इकडे युवान. हां तर चला आता मी पटापट सामान भरून घेऊ. ते पण येतात आता. गौरव भाऊ स्कूटी घेतील आणि आम्ही ही गाडी घेऊन जाऊ. तर चला. तेच तर आता आम्ही अशाच अवस्थेत निघालोत सगळी, कारण की आम्ही कपडे वगैरे आणलेले पण आंघोळ कोणाला करायची नाही. घरी गेल्यावरती एकदम फ्रेश वगैरे सगळं हो बोललो. आणि आता इकडे युवान पण बघा गाडी चालवतो आणि इकडे निहारिका आणि ते येत आहेत म्हणून आम्ही गाडीमध्ये थांबलोत आणि सगळं आता निघालोत आम्ही. तर चला तुम्हाला बड्डेचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे सरप्राईज पण खूप मस्त होते. त्याही मंगळसूत्राचं मला माहीतच नव्हतं. त्याही मला म्हणजे त्यांचं कसं झालं, जे तेव्हा मला सरप्राईज देणार होतं तेव्हाच त्याच्या खिशामध्ये मी बघितलं होतं म्हणून ते काय असं मला वाटलं नाही. पण मस्त होतं मंगळसूत्र पण खूप मस्त आहे. तो मी दाखवायलाच क्लिप टाकलेच त्याची मला मंगळसूत्राची. खूप मस्त म्हणजे खूप मस्त मस्त आवडलं मला. स्कूटीचं मला टायमावरती म्हणजे समजलेलं पण हा काहीतरी वेगळं. हा याचं मला बिलकुल आयडिया नव्हती का मला असं असं भेटेल म्हणून. पण तेही घेतलं. थँक्यू ओ. आणि इकडे निहारिकाला पण थँक्यू. निहारिकाने पण मस्तपैकी सरप्राईज प्लॅनमध्ये पप्पाच्या सरप्राईज प्लॅनमध्ये मला असं समजून दिला नाही का मम्मीला काय काय घेतलंय म्हणून. आणि मस्तपैकी निहारिकाला पण नव्हतं माहीत. निहारिकाला पण स्कूटीचाच माहीत होतं ना. तो पण आपण सकाळी निघलो काल तेव्हा समजलं तिला तिथे गेल्यावरती. ते पण मम्मा अजून एक माझं गिफ्ट बाकी आहे. तो तुला 1 दिवसानंतर म्हणलं फ्रायडेला. ओके. आणि आईचं पण येणार आहेत. तर बघू आता. आईचं बोलत का आज येईल म्हणून. आणि काल आम्ही दिवसभर घर नव्हतो. आईचं बोलतो मग आम्ही उद्या म्हणजे आज येणार आहेत. तर बघू आता त्या येतात का नाही कधी. ती पण क्लिप मी याच्यामध्ये टाकेलच. तर पण आता आलेत आणि आता आम्ही इथून निघतोय. तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सरप्राईज बद्दल. हो. सर आता आईचं वगैरे आलं ना. आईचं वगैरे आता गेले आणि इकडे आता युवान खातोय केक. बघू शकता युवान काय खातोय. युवानच्या टिकला बघा. युवान इकडे बघ. आणि युवान खातोय इकडे केक. खा बघू. बब्बू खा. खा. मला नको. मला लगेच भरवायला. तू खा. तोंडा नका चेपलाय.